दरम्यान भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची माहिती आहे। रुपाली चाकणकर यांना एसआयटी कडून चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती आहे। शिवनिका संस्थेच्या आजी माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येते। रुपाली चाकणकर शिवनिका संस्थेच्या सदस्य आहेत आणि त्यामुळे चौकशीसाठी त्यांना समन्स बजावल्याची माहिती समोर येते। तर आपण पाहू शकतो आता रुपाली चाकणकर यांचा देखील पाय अधिकच खोलात जाण्याची शक्यता आहे। आधीच त्यांना या प्रकरणामुळे स्वतःचं पद गमवावं लागलंय, त्यामुळे आता समन्स बजावल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या अडचणी कशा वाढतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर रुपाली चाकणकरांना आलेल्या समन्सवरून ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दीपक केसरकरांवर निशाणा साधलाय। अखेर रुपाली चाकणकर यांना एसआयटीने समन्स बजावलंय। नेक्स्ट केसरकर अशी फेसबुक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे।